हे आहे वेज केकचं साहित्य. मी घेतलेलं आहे इथं 1 मोठा कप मैदा, अर्धी वाटी दही, त्यापेक्षा छोटा कप साखर, त्याच्यापेक्षा छोटा कप तूप किंवा तेल आणि त्याच्यापेक्षा छोटा कप मिल्क पावडर. इकडे थोडंसं दूध आहे जे आपल्याला शेवटी वापरायचं आहे गरजेनुसार. इकडे आहे व्हॅनिला इसेन्स, हा आहे सोडा आणि बेकिंग पावडर. आणि हे मी इथं गॅसवर भांडं असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे. आता मी पूर्ण तयारी झाल्या पहिल्यांदा मी आता ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये दही, साखर आणि हे तेल, मी इथं तेल वापरलेलं आहे, हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीनं हे मिक्स केलेलं हे बॅटर तयार झालेलं आहे माझं. आता ह्याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स मिक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर मैदा आणि मिल्क पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर हे मी स्टेप बाय स्टेप जसं बोलले तसं मिक्स करणार आहे आणि मग स्पॅच्युलाने हलवणार आहे. अशा पद्धतीनं मी हे स्पॅच्युलाने हलवलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे मी ह्याच्यामध्ये दूध सोडलेलं आहे. तर हे बॅटर असं व्हायला पाहिजे, पडण्यासारखं चमच्यातून खाली. आणि मग हे मी ग्रीस लावलेल्या भांड्याला, हे ग्रीस लावलेलं जे भांडं आहे ह्याच्यामध्ये मी ओतणार आहे. अशा पद्धतीनं हे मी असं हे भांड्यामध्ये घातलेलं आहे, ओतलेलं आहे. आता मी हे गरम झालेल्या प्रीहीट केलेल्या ह्या भांड्यामध्ये हे मी ठेवत आहे सरळ ह्याच्यामध्ये असं. आणि मग ह्याच्यावर हे असं झाकण झाकत आहे. आणि बरोबर आता मी गॅस थोड्या वेळेसाठी 10 मिनिटासाठी मी गॅस मोठा केलेला आहे. 10 मिनिटांनी आपल्याला गॅस असा मीडियम ठेवायचा आहे आणि पुन्हा 10 मिनिटांनी गॅस बारीक ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं आपला केक हा 45 मिनिट्समध्ये रेडी झालेला आहे. तर आपण एकदा चेक करूया. काहीच नाही लागलं, म्हणजे शिजलाय. डन. गॅस बंद. थंड झाला की मी ह्याला डेकोरेशन करणार आणि मग मी त्याचे फोटो पाठवणार. बाय.